जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण आता चाललो आहे प्रयागराज कुंभमेळ्यासाठी. आपण लग्नात आलो होतो, आपली गाडी पण रेडी झाली आहे, निघालो आहे आता आपण आज प्रयागराज कुंभमेळ्याला जाणार आहे समृद्धी महामार्गाने. ही एक गाडी आपल्यासोबत जी बोईसरहून आली होती ती आता बोईसरला परत चालली आहे. आपण इथून समृद्धी महामार्गाने आपण प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाणार आहे. सुंदर नजारे बघत बघत आपण प्रयागराजचा सफर करणार आहे. बघा, एक्सप्रेस हायवे आहे समृद्धी महामार्ग. खूप सुंदर असा हायवे बनवला आहे, पण तरी पण रिस्क जास्त आहे ह्या रोडवरती, त्याच्यामुळे थांबत जावं लागते. त्याच्यामुळे आपण गाडी थांबवलेली आहे. 200-250 किलोमीटर तर गाडी थांबावं लागते, थोडं थंड इंजिन होऊ द्यावं लागते. मग पुढे गाडी चालवत मजा करत हसत खेळत आपण पुढे जाऊया. आता आपण नागपूर झालेला आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग संपला आहे आता इथे. तर ब्रेक घेतला आहे आपण जेवणासाठी. पेट्रोल पंपवरतीच जास्त करून थांबावं लागते, जेवण वगैरे करू. घरूनच आणलेलं आपण जेवण, जेवूया. तुम्ही पण या जेवायला. काही चटणी भाकर जी आहे ती आपली खायची आणि पुढे रस्त्याला निघायचं. पुऱ्या होत्या, ठेचा होता. रात्री इथे महाराष्ट्राच्याच गाड्या जास्त दिसत होत्या, बाकी कुठल्याच गाड्या आम्हाला जास्त करून कर्नाटक महाराष्ट्र ह्याच सर्वात जास्त गाड्या होत्या पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये. चाय ब्रेक झालेला, थोडा चाय वगैरे पिऊया. रात्रभर गाडी चालवायची आपल्याला. रात्रभर आपण कसं चालत, कारण की पोहोचायचंच होतं प्रयागराज. कमी दिवस उरलेले, 1-2 दिवसातच संपणार होतं. त्याच्यामुळे आता किती किलोमीटर राहिले आहे, 2 तास 2.5 तास दाखवते. म्हणजे ट्रॅफिक भरपूर होती. सकाळ झालेल्या सूर्यदेवताचे दर्शन देण्यासाठी सूर्यदेवता आले होते. आता आपण प्रयागराजच्या जवळपास पोहोचलेलो आहे. प्रयागराज आता इथून राहिले 46 किलोमीटर, फक्त 46 किलोमीटरनंतर आपण येऊन जाणार. पण ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला मधला रस्ता दाखवला होता. आपण गावातल्या रस्त्याने गाडी चाललेली, कारण की तिकडे हायवेला ट्रॅफिक लागलेली, म्हणून आपल्याला मधला रस्ता दाखवून मग आपण या अशा मधल्या रस्त्याने चाललेलो होतो. ग्रीनरी बघत, UPचे गाव बघत आपण चाललो होतो. कारण हायवेला थांबून काय मतलब नाही एवढ्या ट्रॅफिकमध्ये. तर त्याच्यापेक्षा भेटला शॉर्टकट तर मग आपण गावच्या रस्त्याने जाऊ. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला